गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि आता 8:30 वाजलेत आणि आम्ही सगळ्यांनी आवरून घेतलंय आणि नाश्ता बनवलाय, करायचा आहे अजून. तर आज आमच्या गणपतीचं विसर्जन आहे. 1.5 दिवसाचा गणपती होता आमचा. तर जेवणाची वेळ तयारी स्टार्ट झाली आहे बिकॉज 12:30 पर्यंत सगळेजण जेवायला येतील त्यामुळे. तर जेवणात काय मेनू आहे तुम्हाला मी थोड्या वेळाने सांगते. तोपर्यंत सगळ्यात पहिले मी बाप्पाची पूजा करून घेते आणि तुमच्याशी थोड्या वेळाने बोलते. 5 minutes later. गव्हाची खीर बनवायला ठेवली आहे. जसं आता गहू आणि डाळ शिजायला घातली आहे. ही चणा डाळ आहे आणि ह्याच्यामध्ये मग बाकीचं खोबरं, गूळ आणि बाकीच्या काही गोष्टी घालायच्या आहेत. आणि ही जी खीर ती माझी खूप फेवरेट आहे. जी तुम्ही आता खीर बघितली ती ॲक्च्युली आम्ही घराच्या मागे जी पडवी आहे तिथे चुल्यावरती ठेवली आहे. त्यामुळे इकडे सगळे पावसाचे कपडे सुकत दिसत आहेत तुम्हाला. तर ही जी खीर आहे माझी पर्सनली खूप फेवरेट आहे आणि दरवेळी गणपतीला मी खीर करायलाच लावते. मला खूप जास्त आवडते त्यामुळे. त्याच्यामध्ये इथे वेलची आणि हळद, खोबरं ॲड केलं आहे. किसलेलं खोबरं घातलं आहे, ओलंवालं. तर इथे जोपर्यंत गव्हाची खीर बनते ती लार्ज क्वांटिटीमध्ये सो चुल्यावर ठेवून शिजायला जरा जास्त वेळ लागतो आणि तोपर्यंत आतमध्ये बाकीच्या जेवणाची तयारी चालली आहे. आणि आजही विसर्जन असल्यामुळे 5 प्रकारच्या भाज्या आहेत. तर एक कुर्मा आहे, पुऱ्या आहेत, त्यानंतर आंबाडा म्हणून आमच्याकडे एक भाजी मिळते, आंबट भाजी असते, ती अशी गोल अशी फळं अशी असतात. तर ती जी भाजी आहे ती जी चटणी असते त्याची ती स्पेशली कोकणात फक्त गणपतीलाच, म्हणजे इतर वेळीच करत असले बट आमच्या घरामध्ये तर होतं गणपतीलाच ते खातात म्हणून. आणि खूप सुंदर चटणी लागते त्याची. तर मी तुम्हाला ती ह्या व्हिडिओत दाखवते आणि कोणाकोणाला जर माहिती असेल हे जे आंबाडा हे जे भाजी आहे ती तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी तुम्हाला जस्ट दाखवते आतमध्ये काय काय जेवण बनवता येते. चला, होणार आहे मामी ह्या टोपात. इथे कुर्म्याचं प्रिपरेशनसाठी टोप ठेवला आहे आणि इथे कांदा टमॅटो कट केला आहे, खोबरं आहे. तर इथे आज पण कोबीची आणि डाळीची भाजी आहे. नंतर इथे आहे गवारची भाजी. इथे आहे आंबाड्याची चटणी. ॲक्च्युली आंबाड्याची चटणी करून झाली आहे तयार. तर खोबरं, हिरवी मिरची, लसूण वगैरे घातलंय आणि ही एक अशी आंबट कशी लागते, मस्त लागते. हां, आंबट तिखट गोड लागते. तुम्ही ऐकलं असेल मम्मीने सांगितलं ते. आता मला मी दाखवलं त्या 3 भाज्या आहेत आणि कुर्मा आहे की ज्याच्यामध्ये अजून 2-3 भाज्या मिक्स आहेत. सो अशा प्रकारे 5 भाज्या झाल्या आहेत. आणि मम्मी तांदूळ साफ करते भातासाठी आणि पुऱ्यांसाठी पीठ मळून ठेवलं आहे. आणि पुऱ्या करताना आम्ही सगळेच जण पुऱ्या करत असतो, ते तुम्हाला दाखवीन थोड्या वेळाने मी. सो तुम्हाला मी परत थोड्या वेळाने भेटते. A few moments later. तर आता आपलं बाकी सगळं जेवण करून झालंय आणि इथे हा कुर्मा ठेवलाय. मी नंतर तुम्हाला खोलून दाखवते. आणि इथे डाळ आहे आणि इथे सगळं होत आहे. आणि ही सोनू इथे स्माइलीज बनवते. फेस मास्क आहे तिचा. तो काम करे, हसतेस काय, काम कर. इतक्या हे करून झाल्या आहेत. सो ह्याला तळण्यासाठी इथे तेल ठेवणार आहे आता आणि ते डिपार्टमेंट मी घेतलंय माझ्याकडे. विसर्जन आहे म्हणून आयुषने इतके सारे फटाके आणलेत. दाखव रे ते वाले पिशवीतले ओपन करून. आणि सगळे प्रॉपरली ॲडजस्ट करून ठेवतोय. फटाक्यांचा स्टॉक. एकटा वाजवता येत नाही कोणाला.
आत्ताच पुऱ्या तळून झाल्या आहेत आणि आम्ही आता बसतोय. थोड्या वेळाने आरती करायची आणि मग आम्ही जेवणार. सो स्टे ट्यून्ड. तातू तयार करतायत. 7 पानं दाखवायची आहेत देवाला. दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी कुर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगा मोरया रे मोरया. वगैरे करून झाली आहे आणि आता मी जेवणाच्या पंक्ती बसवणार आहे. तर जेवणात तुम्हाला दाखवते काय काय आहे. त्यानंतर गवारची भाजी आहे. इथे मग सांगितलं ते आंबाड्याची चटणी. त्यानंतर इथे कोबीची भाजी आहे. इथे ही आहे ती गव्हाची खीर आहे. आणि ह्याच्यामध्ये इथे आहेत पुऱ्या. एक सेकंड. आणि कुर्मा आहे तो मी तुम्हाला दाखवते. हा इथे कुर्मा आहे. किती क्वांटिटी मध्ये केलंय बघा आम्ही. हे पापड तळून ठेवलेत आतमध्ये. ह्याच्या हे लोणचं आहे. जेवणासाठी केळ्याच्या पाण्यात जेवायला वाढतात. सो आम्ही केळीची पानं आणली आहे खूप सारी. आणि इथे ही डाळ आहे. तर इथे आता पहिली पंगत जेवायला बसली आहे आणि जागा कमी आहे. सो आम्ही थोड्या थोड्या माणसांना बसायला देतोय. सगळी लोक जेवून गेल्यावरती फायनली आता 3:15 वाजता आम्ही सगळे घरातली माणसं जेवायला बसलोय. आणि हे आहे माझं जेवणाचं पान. तर तुम्ही पण कमेंट करून मला नक्की सांगा की तुमच्याकडे कसं सेलिब्रेट होतो गणपती विसर्जनाचा दर. आता मी जेवून घेते आणि बोलते तुमच्याशी थोड्या वेळाने. 1 hour later. जेवण वगैरे करून झालं आणि आता वाजलेत 4:45 वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आणि आता आम्ही तयारी करून चाललोय दीदीच्या घरी. ही माझी मामी आहे, तुम्हाला माहिती आहे ना. कारण दीदीच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे. तर ते सावंतवाडीच्याच पुढे एक गाव आहे. तिकडे तिचं मूळ घर आहे. तिकडे आम्ही चाललोय आता सगळे. मामा मामी आम्ही सगळे चाललोय. सो तिकडनं आल्यावरती आम्ही गणपतीचं विसर्जन करणार आहे. ते संध्याकाळी आहे. त्याच्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आहे गुड्डी, सोनू आणि इथे आहे मम्मी. चाललोय आम्ही आणि आम्हाला 1 तास लागेल मे बी जायला. बघू आता किती वेळ लागतोय. मोठी मामी आणि ही अनु आणि इथे सगळे बाकीचे मामा पप्पा वगैरे आहेत. आणि आम्ही आता ह्या गाडीतनं चाललोय. तुमच्याशी मी आता डिरेक्टली दीदीच्या घरी गेल्यावरती बोलते. 1 hour later. बाई तुम्हाला काय व्हिडिओ घेते असलं चहा बी सर्व करताना? हो तुझ्या घरात कशी मला कामाला लावतेस. कॅमेरामॅन फोकस करू. A few moments later.
आम्ही आता फायनली दीदीच्या घराहून घरी आलो आहे आणि आता आमचं गणपती बाप्पांचं विसर्जन आहे. सो त्यासाठी सगळी तयारी चालली आहे आणि आम्ही येऊपर्यंत आईने म्हणजे माझ्या आजीने घरी देवाला नैवेद्य घरी दाखवून ठेवलेला. त्यात दही भात आणि एका साईडला भाकरी आणि शेवगा म्हणून एक पाला आहे त्याची भाजी. तर ही इथे आहे बिकॉज हा नैवेद्य सगळ्यांना वाटला आहे आणि दही भाताचं नैवेद्य देवासमोर अजून पण आहे. आणि तर आता आतमध्ये प्रसाद वगैरे बनवतात मी तुम्हाला दाखवते. तर विसर्जन आहे. आता वाजलेत 7:30 8-8:30पर्यंत आम्ही विसर्जन करून आम्ही रिटर्न येणार आहे. तर दाखवते मी तुम्हाला विसर्जन आमचं कसं होणार किंवा काय. आता मम्मी आणि आई म्हणजे माझी आजी प्रसाद बनवत आहेत आणि त्याच्यामध्ये लाह्या आणि त्याच्या व्यतिरिक्त फळं मोदक. हे मोदक म्हणजे ते आपले जे पॅकेटमधले मोदक भेटतात ते कापून वेगळे वेगळे फ्रूट्स असं सगळं मिक्स करून याचा एक प्रसाद बनवणार आहे जो की आम्ही गणपती विसर्जन झालं की सगळ्यांना वाटतो. आणि देवासमोरचे दही भाताचा नैवेद्य आहे आणि अजून एक नैवेद्य जो की सगळ्यांना वाटला आहे तो त्यामुळे बाहेर ठेवला आहे आता. गणपती बाप्पा मोरया. विसर्जनाला चाललोय आणि मूर्ती वगैरे बाहेर घेतली आहे आणि माझ्याकडे गौरी आहे. सो छोटस एक आहे छोटा तिथे आम्ही मूर्ती विसर्जन करतो. तो जो आहे तो एका गाडीमध्ये ठेवला आहे. गाडीमधून घेऊन जाणार आहे. एक मिनिट गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती 1 2 3 4. आम्ही घराच्या जवळ आलोय आणि अजून 2-3 गणपती जे आहेत ते ऑलरेडी आलेले आहेत. सो त्यांचं विसर्जन झाल्यानंतर मग आम्ही विसर्जन करणार आहे. के माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव आहे नवाच्या मनसे देवा पूजा करावा प्रकृती स्मरावा करून यज्ञम सकल परस्मय नारायण श्री समर्पयामि अच्युतं केशवम्. आता इथे आमच्या गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जनासाठी खाली नेत आहेत भाळाकडे. हे घ्या काका आधी बाकीच्यांना दे गुड्डे. तर फायनली अशा प्रकारे आमच्या बाप्पांचं विसर्जन झालं आणि त्यांचं सगळ्यांना प्रसाद वगैरे वाटून आम्ही घरी गेलो. आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया एका नवीन छान व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.